भाऊजी या 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 भाऊजी बसा ना या या आ बसा कसे आहात तुम्ही मस्त कालच आलो नागपूरवरून. हो का हो काही विशेष हो बहिणीचं लग्न ठरलंय ना कधी आहे लग्न आता 2 महिन्यांनी. लाडू आम्हालाही पाहिजे बर का हो वहिनी कशा आहात? मी बरी आहे तुम्ही बरे आहात ना एकदम झकास, आणि वहिनी एकदम छान. वा 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 पाणी देते हा आओ या बरं बाहेर अरे वा 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 आलात का क्या बात आहे. मी म्हणलं अरे काय भेटच नाही आपली, विसरलात की काय मला. गुरु तू कामात अडकलायस. अरे हो आता काय कामं तर चालूच आहेत म्हणून म्हणलं तुम्हाला मुद्दाम घरी बोलवावं म्हणजे कसं निवांत गप्पा मारता येतील. हा घे घे पाणी घे. हो हे घ्या किती दिवसांनी भेटलेत, आमची काही भेटच नाही. तुमची कामं चालली आहेत, गडबड तर काय चालूच असते. म्हणलं मित्र कधी भेटणार ना, म्हणून म्हणलं या निवांत घरी. आता मस्तपैकी गप्पा मारूया, हो. छान छान खाऊया. Correct. आणि राधिका गरमागरम भजी करतेस का? हो तयारी केलीच आहे कर ना कर. तिच्या आजची भजी म्हणजे मग आपल्या गप्पा अजून रंगतील काय. हे घ्या हा घ्या गरमागरम भजी, आमच्या राधिकाची स्पेशालिटी. हा तुम्हाला आवडतात ना म्हणून केली खाऊन बघ. हे घे. वा वहिनी, खरंच अन्नपूर्ण आहात तुम्ही. तुमच्या हाताला वेगळीच चव आहे. आवडली ना मग पोटभर खा. अरे आवडली म्हणजे काय पोटभर फक्त भजीच खाऊ घालणार का राधिका? हा नाही नाही असं सोडणारच नाही आज तुम्हाला. मस्त जेवूनच जायचंय काय. राधिका जरा स्वयंपाकाचं बघतेस का? हा पाहते ना बघ ना. ए मी बघतो ना, तू बघ स्वयंपाकाचं. बर आता कोण आला असेल कोणाच ठाऊक. आलो. हा घे घे भजी घे. राधिका आहे? आहे पण जरा गेस्ट आले. हा ठीक आहे असू दे. माझं महत्वाचं काम आहे, मी लगेच निघणार आहे. नाही पण एक मिनिट. अरे अरे अगं राधिका हा हे. हे गुरु हा कोण? काय नाही ती राधिकाची मैत्रीण आहे, शेजारीच राहते. ये ना बस ना. हा हो हो. रेवती आत्ता कशाला आली? राधिकाला काहीतरी पडवेल आणि घेऊन जाईल सोबत. नाही पण काही झालं तरी राधिकाला मी आत्ता सोडणार नाही. रेवती बरं झालं ना तू हे सगळं आणून दिलंस. हे सगळं मुद्दाम करून राहिले. मला काही कळत नाही का? हे शेर असतील ना तर मी 1.25 शेर आहे. अरे काय म्हणतो अरे तू त्यांना फोन केलास का? हो नाही मी केला त्यांना फोन पण ते म्हणाले मला करतो परत. हा. मी करतो, ट्राय करतो. त्यांच्याकडून काय आपल्याला मिळतील सगळ्यांचे कॉन्टॅक्ट. त्यांना मी तुला देतो पाठवून बस. हा हा आणि राधिका ती रेवती का आली होती? काम होतं तिचं. कसलं का? होतं जरा महत्वाचं काम. हा अगं आणि जेवण काय वाढतेस आता आज? अजून आम्हाला वेळ आहे ना आपल्याला. हो निवांत निवांत. वाढत नाहीये, नुसती तयारी करून ठेवते. नंतर तुम्ही वाढून घ्या. मला रेवतीकडे जायचंय. अगं पण तू आत्ता कशी जातेस? अहो काम आहे. असं नाही, आता घरात पाहुणे आले आहेत, बरं दिसतं का राधिका? अहो पण काम आहे ना मला. जाऊ दे गुरु, वहिनींना जाऊ दे, त्यांना काम असेल. नाही ती नंतरही जाऊ शकते नाही का राधिका? अरे गुरु कशाला अडवतोय? आपल्याला बुफेची सवय नाही का? नाहीतर काय आम्ही घेऊ हाताने वाढून. आणि नाहीतरी वहिनी तुम्ही नसाल ना तर आम्हाला आमच्या प्रायव्हेट गोष्टी करता येतील ना. हो आणि तशी आपल्याला आपली बॅचलर लाईफ आठवेल. हो मग होऊ दे तुमचं निवंत.
मी येते जाऊन रेवतीकडे. ऐक ना ते हे राहिलं ना काय राहिलं? आमचं ठीक आहे अथर्वचं जेवण राहिलंय ना. ते झालं मगाशीच झालं. मी भरवलंय त्याला, तुम्ही काळजी करू नका, तो व्यवस्थित आहे. आणि होमवर्क त्याचा तोही झालाय. अहो तुम्ही काहून काळजी करता, सगळं नीट केलंय मी. आले मी. ऐक ते मला जरा सॅलड सॅलड कुठे जरा दाखव. ये सॅलड सॅलड दाखव ना. आलोच हा. काय जेवण कधी बनवलंस एवढं सगळं? मी कुठे काय बनवलंय? मग कोणी बनवलं एवढं सगळं स्वयंपाक? लेलेंनी बनवलं. कोण लिहिले? हो तुमचे लाडके लेले उपहारगृहवाले, त्यांनी बनवलंय. म्हणजे हे सगळं लेले उपहारगृहातून आणलंय? हो पण तुला वेळ कधी झाला तिकडे जायला? मी नाही आणलं, रेवतीने आणलं ना. तुम्हाला मी सांगितलं होतं अहो, मला काम आहे आज म्हणून. हा तरीच मी म्हणलं एवढं कसं काय आणलं. ठीक आहे मग जेवून घ्या. भाऊजी मी जरा निघते हा. काय मला काम आहे ना, पण बाकी सगळी तयारी आहे. हा येऊ येते. अगं रेवती यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आता त्याला कळेल की आपली बायको पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता आपण तिला प्रेशराईज करू शकत नाही. राधिका आता पूर्वीसारखी फक्त घरातली कामं करणार नाही. खरंय, पण तुला सांगू का रेवती, काय हे सगळं करताना ना मला प्रश्न पडत होता का हे आपण बरोबर करून राहिलो ना. नाही म्हणजे यांचे मित्र आले, तितक्या दुरून आले, जेवायला आलेत आपल्या घरी, तर आपण त्यांना तर जेवायला दिलं पाहिजे. पण त्यांच्यासाठी काही करत बसले असते ना तर मग काम राहून गेलं असतं. आणि आता आपलं काम करणं जास्त महत्वाचं आहे, म्हणून सगळं बाहेरनं आणलं ना आपण. पण रेवती आता पहा, आपल्यासारख्या बाहेर काम करणाऱ्या बायका किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका, त्यांची तर अशा वेळेला एकदम तारांबळच उडून जात असेल ना. उडतेच. हा केवढी कामं त्यांना, घरचं पा, बाहेरचं पा, मुलांचं करा, स्वयंपाक पाणी करा, हे नाही तर शिवाय व्रत वैकल्य, उपास तापास, घरातल्या लोकांची काळजी घ्या, त्यांच्या तब्येती सांभाळा, एक नाही अनेक काम. ते म्हणतात ना बाईचा जन्म घेणं काही सोपं नाही, ते खरंच आहे. आणि ही सगळी तारांबळ सांभाळून घेणारा, समजून घेणारा चांगला जोडीदार तर हवाच की. आणि आपल्या दुर्दैवाने आपल्या बरोबर हेच झालं. पण माझ्या सुदैवाने मी ह्या सगळ्यातून ना खूप लवकर बाहेर पडले. आणि आता मी माझी आणि नेहाची काळजी घ्यायला समर्थ आहे. राधिका, मी माझा संसार मनापासून केला नाही असं नाहीये, पण माझ्या संसारात मला जो मान मिळायला हवा होता ना तो नाही मिळाला. आणि म्हणूनच मला वाटतं की गुरुनाथनी तुझा आदर केलाच पाहिजे. रादर प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा आदर हा केलाच पाहिजे, तरच स्त्रियांवर होणारे हे अन्याय आणि अत्याचार थांबतील. पण तुला सांगू का रेवती, या सगळ्याला ना बायकाच जबाबदार आहे. आपणही मागे राहायचं नाही, आपणही आवाज उठवला पाहिजे, जसं आज तू केलंस. आज मला ना खूप बरं वाटलं राधिका. पूर्वीची तू असतीस ना तर ही सगळी कामं सोडून स्वयंपाक करत बसली असतीस. पण आता तुला तुझ्या प्रायोरिटीज कळल्यात आणि म्हणूनच मला जास्त आनंद झालाय. हे सगळं ना तुमच्यामुळे झालं. काम करूया करूया की. आणि हे सगळं बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे तुला तुला. आज करायचीच आहे.